काय केले आम्हाला म्हणतो तुम्हाला काय करता कर्ज तुमचं काय राहिलेलं ते 7-12 दाखवतो तुमचं डायरेक्ट दाखवतो. कोण म्हणतो? आदिवासी तो सांग रे. तुमचं आदिवासींचं काय आहे? काय तर राहिलेलं कोण त्यांना म्हणतो? तू ते सांग. गणेश सांग रे. नाही ना म्हणजे झालं कधी हे कसं होतं? झालं कसं होतं? सावस म्हणजे मातीच्या गाड्या जातात ना यांनी बाजरी पेरली बाजरी. पाणी भरत होतं तिथं हा? ते पाणी भरत होतं. तुझं काय नाव तुम्ही पाणी भरत होतो हा बरं पाणी भरत होतो हा तर असा इथून एक रस्ता आहे म्हणजे. इथून काय झालं की बोला तो दोन तिन्ही बाजूनं घालीत होता गाड्या तर म्हणलं तुला न्यायची आहे गाडी ऐक गाडी न्यायची ना गाडी न्यायची ना मग हे खालून आहे ना खालून हे तिकडून चव्हाणनी रस्ता केलाय त्या रस्त्याला मिळवायला तू ने तो लगेच नाही घसोंडी धरली ही बटणं फाडून पार शर्ट तोडून माळ तोडून टाकली ही कशी तरी बांधली गळ्यातली माल तोडली का हा आणि काय शिवगाळ केली सुई गाडी काय म्हणतो त्यांच्या तुमच्या पोराला इथं मारलाय काहीच त्यांनी. नाही त्याचा डोळा सुटला त्यांच्या पोराला मारलाय त्यांनी यांना पण मारलाय यांना आडवं त्यानं पाडलंय, माझी ते उडवं घसोंडी बसलं. धरली ना त्यानं माझी घसोंडी धरली म्हणून पोर उठला ते दोन ड्रायव्हर आहेत या ना सर दोन ड्रायव्हर आहेत त्यांचे ते दोघे उठलं आणि त्या पोराला पकडलं त्या पोराला पकडला त्याचा मोबाईल हिसकून घेतला मोबाईल हिसकून घेतला आणि करूक मगाला कोणाला फोन करायची कोण म्हणला तो गणेश सांगा हो हा आणि त्याच्या गालात पण मारलं इथं बघा इथं डोळा पण सुटलाय बघा इथं मारायचा फडाफड फटाफट हा इथं लागले माझे ते जरा कानपेट माळ सुद्धा पार गोटा उठलेले मला म्हणतो तुला रात्रीच गायब करेल मी कोण म्हणला गणेश सांगडे गणेश सांग रात्री गायब केलं रात्रीच गायब करेल म्हणतो किडनॅप करतो किडनॅप करतो तुमचं काय म्हणणं आहे आता हो साहेब आम्ही तुम्हाला काय बोललो इथं आम्ही आमच्या हिशोबाने तुम्हाला इथं बोलायचं आम्ही तुम्ही ठरवा आदिवासींचं काय राहिलं असेल काहीच नाही तुमचं आदिवासींचं आदिवासींचा मध्ये तुमचं काहीच नाही इथं सातबारा मागतो आमच्या 7-12 दाखव तुमचं आहे का 7-12 सातबारा दाखवा आता आम्ही झालोय भूमीहीन आम्हाला यायला काय सातबारा आणि काय हक्क आहे आमचं हा पण नाही सरपंच नाही पेमेंट केलं का त्यांनी पूर्ण पेमेंट केलं सरपंचांनी काय म्हणणं आहे बदल आमचं काय म्हणणं आहे गाळपेर होतच असते काय नाही कारण आपल्या मालकीच्या जमिनी आहेत आजपर्यंत त्याचाच ताब आहे तो सरपंच ऐका ना आपल्या हक्काच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये आपण गाळपेर करतोय तिथं काय आपल्याला पुनर्वसननी कधी अडवलं नाही आणि कधीच काही कोणीच केलं अडवलं नाही आता पेमेंट पूर्ण केलं का सरपंच पेमेंट पूर्ण केले का नाही. ऐका ना जरा एक. आणि गाळपेर करत असताना आपल्याला आतापर्यंत कुठल्याही पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी अडवलं नाही त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की बाबा आमच्या जमिनी आहेत आम्हाला बाजरीवर आदोली पहिली बाजरी होती आम्हाला नेहमीच होते त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की बाबा आमच्या जमिनी आहेत तशा राहू द्या काय फरक पडला जरी असतील पुनर्वसन मध्ये गेले असेल तरी आमच्या जमिनी तशाच राहिल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे नाही, मला एक तुम्हाला प्रश्न आहे खडकुंकरांना का मावळामध्ये कोणीच हे देत नाही काय परवानगी तुम्ही का देता बुवा सरपंच नाही हे आमच्या गावचे पुढे ना त्यांना त्यांची घरं चालवायचं त्याच्यामुळे परवानगी देते ते हे बरोबर आहे एकच ग्रामपंचायत नाही, बरोबर आहे झालेले तुम्ही पण होते मामा ऐका ऐका सरपंच जावई मी काय म्हणतो तुम्ही ज्या परवानग्या दिल्यात त्या त्या रद्द करा ना करू ना करणार ना ते. नाही करती हो साहेब हो साहेब साहेब हे करणार नाही हाताला घेतात ते हो साहेब हे करणार नाही यांची पोटा पडतात त्यांच्या जो हे काय परवानगी जरी दिली ना तरी ती रद्द करता येते आता मी परवाला गाड्या अडवल्या कुठं उंडेकडे मध्ये हा बरोबर डायरेक्ट तहसीलदारांना 1 वाजता फोन केला तहसीलदारांना त्या गाड्या सगळ्या बंद झाल्या आमच्या इकडं आजनवळा देवळा खैरे खटकाळे निमगिरी केवाडी उंडे खडक लांडे साहेब खडकुंब तुमच्याकडे नाहीत का आमच्याकडे येते पण तिकडे या साईडला कोणीच परवानगी देत नाही आमच्या मावळामध्ये फक्त एकच ग्रामपंचायत आहे जावयाची जळवंडी का ती त्यांना ना हरकत देते आता मी दुपारी इथं बसलो होतो तहसीलदारांच्या इथं तर जर ग्रामपंचायतीने ठराव नाही दिला तर कोणती एक गाडी पण येणार नाही तर माझी विनंती आहे सरपंच तुम्हाला जावं हो, ठीक नाही ते आमच्या तुम्ही गावात आता एवढे गावकरी आले ऐका मला वैयक्तिक कोणतं नाव नाही घ्यायचा मला कोणता वैयक्तिक नाव नाही घ्यायचा कोण माती नेते कोण काय करते परंतु जर पैसा अंतर्गत कायदा आहे जर आदिवासी भागातली एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही पाटील एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही तुम्ही जळवंडी का देते सांगा मला उत्तर
नाही आमच्या गावाने निर्णय घेतला ना मामा. गावाने निर्णय घेतला गावाने आमच्या कधी ग्रामसभेने घेतला निर्णय घेतला गावाने निर्णय कधी घेतला कधी घेतला म्हणजे तुम्ही गावात नव्हते का नाही मी गावात नाही का मी गावात नाही का आता पुढे काय करायचं नाही नाही, ऐका ना तुम्ही आता ह्या दिलेल्या परवानग्या रद्द करणार का करणार ना 100% 100% ते ग्राम करू आपण. तो पण अधिकार ठराव ग्रामसभेला आहे ना. तसं देण्याचा ग्रामसभेचा अधिकार आम्ही आहे, तसं दिलेला ठराव आता ग्रामसेवक बोलून गेलं की तिथं. हाणामाऱ्या लगेच होत्या. करूया. साहेब, लगेच करूया. सगळी बाजू आहे, तर उठला का कोणी पण? अपघात कोण झाला मागं? तुला अपघात कोण झाला कसं झालं? त्यांची ती यशवंती गाडी होती तिने सोडवत काय अजूनही रोड सुद्धा काढणं आधी बसला सुद्धा नाही माझा. इथं गाडी ओढवत होता? हा. हे माझ्या सगळे पुरावे होते. मातीची गाडी ना? तुमच्या बाईट मध्ये नाही का सांगितलंय बेखडक बॅडमिंटन सांगत होतं अखेर रॉंग विषय दिला त्याच्याविषयी तुम्ही जरा तुम्ही काढा. एकच मिनिट सरपंच साहेब आहेत, सरपंच निर्णय घेतील. सरपंच काय निर्णय घेतला नाही आम्हाला माहिती आहे. टोटल अधिकार सरपंचाला आहे. सरपंचाला अधिकार तुम्ही काय आहे. निर्णय घेतला आजपर्यंत गावात काय निर्णय घेतला तुम्ही सांगा काय निर्णय घेतला गावात तुम्ही जरा शांत बसाव तुम्ही निर्णय काय घेतला एवढं सांगा मग कोणा निर्णय घेतला हे त्या माणसाचा काय निर्णय घेतला ग्रामसभेनेच घेतलाय आपल्या. त्या माणसाचा काय निर्णय घेतला सांगा बरं आता त्या माणसात त्यावेळेला हळू बोला, गाड्या हो. चालू कुठून हो, मी जाऊ का होत्या घरी? कुठनं गाड्या आपल्या गावातून नव्हत्या ना चालू त्यांचा ऍक्सिडेंट कुठं झाला हे आपल्याला माहित नाही एक मिनिट हो, सरपंच ऐका ना तुम्ही मला फोन केल्यामुळे मी आलोय जरा शांतीला जरा शांत आलोय. केला नाही, तुम्ही जरा नाही, साहेब, याला हे बरोबर wrong आहे, हे करा. wrong आहे, हे wrong आहे, हे wrong आहे. काय हे wrong बोलते. ऐका ना, एक 2 मिनिटं बोलू का रे? हे बघा, हा या ठिकाणी खरं तर बोत्रे साहेब आहेत, चैतूबाब आहे, पंढरीनाथ आहे, सगळे पत्रकार आहेत. या ठिकाणी नो कमेंट कुणावरही असं नाव घेऊन एक करण्यापेक्षा हा म्हणजे माती वाहतूक एकच नाही, जवळजवळ बऱ्यापैकी लोक आहेत. तर त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सरपंच साहेब तुम्हाला विनंती आहे की जसं बाकीच्या ग्रामपंचायती ठराव देते नाही तर जवळ न देऊन वादाविषय नाहीत ना. कॅन्सल करू रद्द सरपंच साहेब करण्याचा तुम्ही अधिकार पण सांगा ग्रामसभेला ऐका ना लांडे साहेब आता माझं घडलं माझं हे एक्सर बघा अजूनपर्यंत काल 10 तारखेला तुम्हाला दाखवतो मी 10 तारखेचं एक्सर आहे माझ्याकडे ऐका ना माझं ते हात जुळलं नाही का म्हणजे एवढ्या गोष्टी जर एखादं नाही हा पायाचं हे पाय सुटलेत माझे ते गोळ्या म्हणजे इफेक्ट झाला माझा त्याच्यावर त्याच्यावर हा इथं मोडला आता हा हे मोडलं हे काय माझं रोड होते ते रोड पण तुम्हाला दाखवतो कोणी उडवलं होतं मला ती यशवंती नावाची गाडी होती कोणची गाडी होती ते आता यशवंती आता काही गणेश सांगडेची सांगा गणेश सांगडे यशवंत यांना उडवलं हो. होतं? माझं पण प्रकरण दाबून टाकलं सगळं आता हे अजून हात मा बसले आता कोणी काय करणार आता उद्या ते माणसांना मारलं असतं त्याच्या इथं हात दिलाय जर झालं असतं काय म्हणलं असतं लोक मालकरी माणूस हातात गाल देऊ नये का काही का गथोडी धरली होती का? हा. हे बघा आता आता मिटवत नाही आम्हाला न्याय भेटला पाहिजे बस हे बघा आता तुम्ही मला 7-8 जणांनी फोन केलं मला त्याशी निलेश राऊतांना फोन केला मी रात्री जाऊ आता उंडेखेडला गेलो तुम्ही मला आता फोन केला मी आता इथं आलो मी गणेश भाऊला पण आता फोन केला होता म्हणलं बघ कशाला तुम्ही साहेब, हा. माझं एकच म्हणणं आहे इथं वाद मिटण्याचं एकच कारण आहे फक्त ठराव देऊ नये बस बस हा बरोबर दिलेल्या ठरावर देता पण येतं तर रद्द करता पण येतात ना. करता येतं. हे वाद नाही ना आता मी तुमच्याकडे मला तुमचा 7-8 फोन आलेला मी गणेश भाऊला पण मी फोन केलेले काय म्हणले आता ऐका ना आणि दुसरी गोष्ट आता इथलं एवढं जण ऐकलं, काय कमी जास्त झालं मग धमक्या देतो तू नाही भाऊ सुद्धा बोलले गाय करून टाकली म्हणतो तुला साहेब आपल्या आदिवासी भागात जर करत असेल बाहेरचा माणूस येऊन हो साहेब काहीतरी झालंच पाहिजे सरपंच नाही बाळ सुद्धा म्हणलं तुला ठराव कोणी दिला माहित नाही तुम्हाला काय, काय, काय? सांगा ना मग. 2 मिनिटं ऐका बाहेरची माणसं येतात तुम्ही म्हणताय मग ठराव कोणी दिलाय ठराव ग्रामपंचायत ग्रामसभेनेच मग दिला तेव्हा तुम्हाला कळालं नाही बाहेरचा ना आपला ग्रामसभेला किती लोक होते होते सगळे होते दीडशे लोक सरपंच साहेब या लोकांचं म्हणणं आहे ऐका ना या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही पोट भरण्यासाठी त्यांना मुद्दामून ठराव देता कोण तुम्ही तुमचं नाही पोट मुद्दाम भरण्यासाठी नाही साहेब काय झालं हे बघा हे आमच्या स्पष्ट गावाने म्हणतायत ठरवलं. समोर नाही नाही तसं नाही. हो तेव्हा ते पण म्हणतायत तसं नाही तसं नाही झालं सरपंच प्रथमतः आमच्या गावाची मीटिंग झाली मीटिंग मध्ये ठराव द्यायचे ठरले किती लोक होती मीटिंगला मीटिंगला पहिले पूर्ण गाव आता गावची मीटिंग कोरम पूर्ण झालतं का ग्रामसभा नाही साहेब ग्रामसभा गावची मीटिंग होती हा गावच्या मीटिंग मध्ये द्यायचं ठरलं हा गावच्या मीटिंग मध्ये ठरल्याच्या नंतर ग्रामसभा घ्यायची ठरली ग्रामसभेला पण माणसं होती दिले गेले ठराव
पण ते हा सरपंच आता ऐका ना, तुम्हाला एक सांगतो मी, सरपंचाने जर शब्द दिला ना तो पूर्ण करावा अशी माझी इच्छा आहे बा. ठीक आहे, तुम्ही निर्णय घ्या सरपंच. इथून पुढे कुठलीही गाडी चालता कामा नाही आमच्या इथं. तुम्ही एक काम करा, मीडिया समोर काय बोलताय. पाटील? ऐका ना, चालेल तुम्ही ना, जबाबदारी बोला. टाकू ना. एकही ठराव द्यायचा नाही, मान्य? मान्य. आणि तुम्ही जर दिला तर तुमच्या विरोधात आम्ही इथं आज दबार चोरीला गेलाय आपला. हा डबर पण दबार पण गेलाय. गेलाय. ग्रामपंचायतचा डबार वर रस्ता गेलाय. कोरम पूर्ण त्यांचं डबार उचलून त्यांनी टाकलंय. ग्रामसभा ज्या वेळेस झाली ना त्यावेळेस कोरम हे करा याला आणून सांगा ग्रामसेवकला. तुम्ही आत्ताच आला आमच्या गावात डबार कुठे नेऊन टाकलाय? पूर्ण नदीमध्ये टाकलेलं आहे. तो विषय नाही. पूर्ण आहे. तुम्ही तुमच्या मर्जीला आहे ना. कोरम पूर्ण आता केलाय. तुम्ही नव्हते. आम्ही नव्हतो हे मान्य. आम्ही नव्हतो हे मान्य, पण कोरम पूर्ण नव्हता. आम्हाला माहिती आहे. हे बघा, आता हे पोलीस पाटील आहेत. आम्हाला माहिती ते, आम्हाला हो साहेब, आम्हाला माहिती आहे. अशा गावची स्थिती आम्हाला माहिती आहे. कोरम पूर्ण नाही. मी काय म्हणतो, जाऊ द्या, मागचं जाऊ द्या. मागचं नाही हो साहेब, आताचा विषय तो, मागचा विषय नाही, आताचा विषय तो. तुम्ही आता मीडिया समोर सांगा. लांडे साहेब, ग्रामपंचायतीचा आज डबरही चोरीला गेला असं ऐका ना. चोरी नाही केली. चोरीला गेलं नाही, यांनी चोरलंय, यांनी चोरलंय. डबा चोरी नाही गेला, यांनी चोरलंय. शांत बसा तुम्ही. शांत शांत बसा. शांत नाही. काय बोलता तुम्ही? आवाज काय बोलता? आवाज दाबायचं म्हणजे आम्ही चोरलंय का? नाही करता. डबर आम्ही चोरलंय. तुम्ही काय झालंय? डबल कसं काय पागवलं त्यांनी? डबल कसं काय पागवलं त्यांनी? अरे तुम्ही बाईट समोर नका, काय बोलायचं काय राव? काय झालं साहेब की आम्हाला कुठली म्हणजे विचारणा केली नाही त्यांनी. कोणी? गणेश सांगडेनी. आणि परच्या पर त्यांनी डबर वीर जी काढलेले आमच्या गावचे. तुम्ही त्यावर काही कारवाई केली का? नाही, तो आता आम्ही इथं आलेलो आहे ना, धरणाच्या शेजारी. आम्हाला विचार नाही केली नाही, आम्हाला कोणालाच विचार नाही, गावाला विचार नाही किंवा मला सरपंचाला सुद्धा विचारलं नाही. लांडे साहेब, काय चालू आहे तुमच्या कार्यकाळात? आणि तो जेसीबीनी डबर त्यांनी आधी त्या प्रशासक धरणामध्ये होता, मान्य होतं. आता तुम्ही स्वतः रस्त्याच्या शेजारी असल्यामुळं गावचा सरपंच त्या गावचा मुख्यमंत्री असतो. ग्रामसभेचा टोटल अधिकार ग्रामसभेला म्हणजे प्रत्येक रानक्या बाईला, एखाद्या गुरावळ्याला पण असतो. ग्रामसभेने जरी ठराव एखादा केला तरी तो ठराव रद्द करण्याचा अधिकार सरपंचाला आणि ग्रामसभेला आहे. बरोबर. त्यांनी चुकून बुवा यांना वाटतं बुवा त्याला द्यावा ठराव, शांततेत होईल. पण शांततेत होत नसेल तर सरपंच तुम्ही आता मीडिया पुढे समा नाही, रद्द करण्यात येणार. दिलेले ठराव सगळे सगळे ए टू झेड ठराव तुम्ही रद्द करा. वाद थांबल, त्यांचं काय असेल तो इश्यू होऊन जाईल. नाही रद्द केलं तर मातीच्या गाडीने रस्ता उकरून जलजीवन योजनेचं ते पाईपलाईन उकडून टाकले गावात. हे सरपंचांनी पाहिलं नाही का? राहिलं सुद्धा नाही. सरपंचांनी पाहिलं नाही. कसे करता ग्रामसभा हो? दुसऱ्या गावांमध्ये पाणी येत आहे, आमच्या गावात प्यायला पाणी नाही. नाही, अजून सरपंच योजनेचं याच्यावर काम काय नाही. अजून याच्यावर काय उत्तर देणार? नाही, अजून योजनेचं काम पूर्ण नाही. जे 1-2 ठिकाणी पाईप त्यांनी हे केले होते तर ते आता ते सरपंच साहेब, असं काय झालंय की हे जी माती काढतात यांची साईड आपण जास्त प्रखरतेने घेतोय असं दिसतंय. नाही, माती वाल्यांची साईड घ्यायचा विषय नाही साहेब. काय होते, गावचेच लोक माती ठराव घेतात. किती लोकांना दिले? आमच्याच गावचे लोक आपण माती निवडून देतात. गावाच्या भरोश्यावर आलेलो आहे, गावातल्या लोकांमुळे आलेलो आहे. माती जी काढतात त्यांच्यामुळे नाही आलो. नाही, बरोबर आहे. पण मग शेवटी जलजीवनचं काम अजून अपूर्ण आहे, पूर्ण केलेलं नाही. तर ते 1-2 ठिकाणी पाईपचं काम चालू आहे, लाईनीचं काम. मग तुम्ही बोलले का त्यांना? ठेकेदाराला बोललोय ना, ठेकेदार करून द्यायला तयार आहे, ते होणार आहे. आणि ज्या ठिकाणी पाईप निघालेत त्या ठिकाणावरून आम्ही गाडी बंद केली. जलजीवन म्हणजे कसं पैसे नसल्यामुळे काही योजना लांडे साहेब, ते जाऊन द्या सर्व. आता मुद्दा आलेला आहे की काय माती काढणाऱ्या लोकांनी इथल्या ग्रामस्थांना जी मारहाण झाली, तो मेन मुद्दा आहे. त्याच्यावर काय सांगणार तुम्ही? नाही, माझं म्हणणं असं आहे का जसं बाकीच्या पैसा अंतर्गत असणार एकही ग्रामपंचायत कुठला ठराव देत नाही, तो सरपंचाने देऊ नये. म्हणजे हा इशू तिथे ते थांबल. वाद होण्याचा मारामार होण्याचा मारहाण झाली त्याबद्दल हा मारहाण झाली त्याचं काय? नाही, ते आता काय आहे ते काय गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्हाला शिगाळ केली त्यांनी, काय असेल ते मारण्याची धमकी दिली. काय होते त्याला मग आता या 2-3 मारहाण झाली, शिगाळ केली आदिवासींना. त्याचा नोकरीचा विषय आहे. आता मुंबईला जातोय तो.
मला म्हणतो तुला रात्रीतून गायब करायचं. याला म्हणतो किडनॅप करेल, हे करेल, ते करेल. म्हणतो इकडे आमच्या भागात एवढं सगळं सरपंच आपल्याला समजते तरी आपण शांत असं अहो का? साहेब, मी घटनास्थळी नव्हतो. मी माझ्या कामानिमित्त जुन्नर या ठिकाणीच होतो त्याच्यावर कारवाई झाली आणि पाहिजे मी ना. इथनं घरी गेल्याच्या नंतर म्हणजे मला कळालं हे प्रकरण झालेलं. मी पाटलांना, पोलीस पाटलांना फोन केला, साहेब त्या ठिकाणी जावा, काय घडलंय ते बघा. गेलो घटनास्थळी गेलो. हा घटनास्थळी पोलीस पाटील गेले. मग लांडे साहेबांना कोणी कळवलं ही घटना? आता फोन केला. आम्हाला सुद्धा बोलायला तुमचं का 7-12 मला लांडे साहेब, सरपंचाने फोन ऐका केला, ना, पाटलाने केला ऐका ना. आणि हे या एवढे जे सर्व आले, ऐका ना, घटनेवर हे 7-8 सरपंच लोकांनी फोन आणि केल्यावर पोलीस आता शेवटी पाटील- मतदारसंघामध्ये काय चाललंय मला बघण्यात येतं. तसं मला निलेश राऊतांनी फोन केला आणि मी उंडखडकला गेलो. 5 गाड्या आम्ही त्या ठिकाणी पकडल्या. आम्ही तसं तहसीलदारला रिपोर्टिंग केलेले. तसा आजचा इशा असा झाला का मला बरेचशा कार्यकर्त्याचे, सरपंचाचा, पाटलाचा, सगळ्यांचे फोन आमचे झाले. फोन झाल्यावर मी जेवत होतो. मी जेवणाचा ताटपुडं सारखं आलो. म्हणले बा खोऱ्यानं मारलंय, बरंच माराने काय. मग मी इथं आलो. तर त्याच्या इकडे यायच्या अगोदर मी गणेश सांगण्याला पण फोन केला. मला दोन्ही बाजू समजून घ्यावा ना, काय प्रकारे आपण समजून घ्या. तर मग ते म्हणले नाही बा तसं काय झालं तर पोरांचं असं असं. म्हणजे ते मी म्हणलं बा का तुम्ही धंदा करताय. आम्ही समजून सांगा गेलो तो परत त्याचा एक आमची धावून आला डायरेक्ट एवढ्या माणसांना एवढी दादागिरी दमदाटी पुढे जायचं काय काम करा बरं का. माझे विनंती आहे, आता शेतातले पाणी भरत ना त्याला काय गरीब रात्रंदिवस पाणी भरायचं. पाणी भर बघले तर काम काय करणार. त्याच्यावर गुन्हा दाखल त्या गोळ्या चालवतात. जर एकटा माणूस असला का मग पावर करतो तो. तुमची मागणी काय आता? सरपंच बोल ना काय मागणी? एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. हा, बस बस हा. एट्रॉसिटी. हा. ऐका ना, पण ऐका तुम्ही गुन्हा म्हणताय पण त्यांनी खरंच केली आहे का? शिवीगाळ केली म्हणजे मारले मला इथे एवढं. आपण तुला बोललं काय काय ते सांग ना. काय बोल मला म्हणतो तुला रात्रीत गायब करेल, तुला असं फिरायचं म्हणतो बाहेर. नाही, हे पण माझ्या जातीवाचक जीवाची बोलला. जाण गेल्या. जातीवाचक नाही ना बोलला काय? जातीवाचक बोलला ना तू. काय बोलला? आदिवासी काय करणार तुम्ही? आदिवासी काय करणार म्हणले तुमचा इथं अधिकार तुम्हाला काय करायचं ते करा म्हणतो. अधिकार नाही तुम्हाला. अधिकार नाही म्हणजे तुमचा. हा फक्त तू काय बोलला की धरणात अधिकार नाही, नाही. नाही, धरणात त्याचा अधिकार कोण आला? आदिवासींचं काही राहिलंच नाही इकडं धरणामध्ये. चैतूबाबू उद्या आपण स्पॉटवर जाऊया. आता सरपंचांना माझी एवढीच एक मागणी आहे की सरपंच आतापर्यंत तुम्ही किती लोकांना ठरवले यावर्षी? 3च लोकांना ठरलं होतं. तिने 3च तुम्ही रद्द करणार का आता? रद्द करावं लागतं. सगळे सगळे बघा मीडिया समोर बोलताय सगळे रद्द करायचे. म्हणजे कोणालाच लागू नको. हो, कसं नाही, कारण या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही स्वतःचं पोट भरण्यासाठी हे ठराव देत. नाही नाही असं या गावचं जे लोकांचं ठरलंय म्हणणं ते बघा. माझं नाहीये. साहेब, गावचं जे ठरलं पेसाच्या नियमात बसून आम्ही ते केलं. त्यांचा एक दोष नाही. ते आता म्हणतात ना रद्द करतो. सरपंचाला गावचं ठरलंय पेसाच्या नियमात बसून आम्ही ते गोष्टी केल्या. त्याच्यामुळे पण त्याचा रद्द करतो आम्ही आता. ठीक आहे, 1-2 मिनिटं ऐकून घ्या. असं जर घटना होत सदर असती, तर प्रकरणावर तो रद्द आम्ही ठरवलं गणेश तर सांगडे काय यांची हरकत पण मुलाखत घेणार आहोत. त्यांचंही म्हणणं आम्ही प्रेक्षकांपर्यंत दाखवून घेऊ. आपण आपली जी कायदेशीर प्रोसेस आहे ती करून घ्या. आम्ही त्यांचंही म्हणणं घेणार आहोत. धन्यवाद. काय ते आणि रॉयल्टी जरी असेल तरी सुद्धा रात्रीला नाहीच आहे ना. रात्रीला परत 8/112 112ला कॉल करा. अपघाताची तहसीलदार साहेबांचं पण एक पथक नेमलेलं आहे कारवाईसाठी. आमचे पण पोलीस आम्ही त्यांच्यासोबत दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार. इथं गुन्हा तरी दाखल होणार नाही तर दंडाची तरी कारवाई तहसीलदार साहेबांनी करणार. ठीक आहे, रात्रीपासून मला रात्री तहसीलदार साहेबांची पूर्ण आम्ही कारवाई करायला तयार आहे. फक्त तुम्ही परस्पर काय वादावादी करत बसू नका. त्या जातीवरून शिवीगाळ केलेली ते दिलेलं नाही. आमच्या ग्रामसभेने माती उत्खननासाठी 3 ठराव या ठिकाणी देण्यात आलेले होते. परंतु आमच्या माणसानं अन्याय झाला, आमच्या माणसांना मारहाण झाली, शिवीगाळ झाली. त्या कारणाने आम्ही आज एकही ठराव त्या ठिकाणी ठेवणार नाही. तिन्ही ठराव त्या ठिकाणी उद्याला तहसीलदार साहेबांना पत्र देणार, रद्द करण्यात यावेत. आणि PI साहेबांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे, त्या रद्द करण्यात यावे ठराव. आणि इथून पुढं भविष्यात म्हणजे असा प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेणार.